समजून घेऊया थोडंसं की आपण मागे काय केलेलं आहे. देन वी स्टार्ट फॉर नेक्स्ट. ओके, सो इन शॉर्ट आपण फर्स्ट होम पेज केलं होतं. त्या होम पेजमध्ये रेग्युलर आपण अपॉइंटमेंट सिस्टीम दाखवली होती, ज्यामध्ये कोणीही यूजर ज्यावेळी इथे येईल पेशंट डिस्ट्रिक्ट तालुका आणि स्पेशलायझेशन सिलेक्ट करेल, देन सर्च इट, देन हॉस्पिटल लिस्ट आणि डॉक्टर लिस्ट इथं शो केली जाईल. त्याला ज्याची अपॉइंटमेंट पाहिजे तिथून टेक अपॉइंटमेंट म्हटल्यानंतर तो अपॉइंटमेंट घेऊ शकेल. सो टेक अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर लॉग इन ओपन होईल आणि लॉग इन ओपन झाल्यानंतर त्याचं जर लॉग इन असेल तर तो लॉग इन करून इथं डेट आणि टाईम सिलेक्ट करून अपॉइंटमेंट घेईल. जर अपॉइंटमेंट ऑलरेडी इथे एंगेज असेल तर त्याला मॅसेज दाखवला जाईल, हा स्लॉट एंगेज आहे, तुम्ही दुसरा स्लॉट घेऊ शकता म्हणून. आणि या ठिकाणी काय होईल, जर लॉग इन नसेल तर तो रजिस्ट्रेशन करून लॉग इन केला जाईल. ओके, सो यासाठी फर्स्टली आपण ॲडमिन पॅनल ड्रॉ केलं होतं. ओके, सो या ठिकाणी आपण ॲडमिन पॅनल ड्रॉ केलं होतं. त्या ॲडमिन पॅनलमध्ये आपण ॲडमिनला यूजर आय डी आणि पासवर्ड दिला होता, जो एक डिफॉल्ट यूजर आय डी पासवर्ड असेल, तो चेंज होणार नाही आहे. लॉग इन केल्यानंतर ॲडमिनला आपण सगळ्या ऑथॉरिटी दिल्या होत्या, ज्यानुसार ॲडमिन काय करू शकेल, त्या सॉफ्टवेअरशी इंटरॅक्ट होऊ शकेल. बेसिकली ॲडमिनचा जो टास्क आहे तो मेन टास्क आहे त्यांना हॉस्पिटल ॲड करणं, कारण की हॉस्पिटल जर ॲड केले नाही तर तो पुढचा कुठलेच आपले लॉग इन्स तयार होऊ शकत नाही आहेत. सो हॉस्पिटल ॲड करणं हे फक्त ॲडमिनच्या हातात आहे. ओके, बाकी डॉक्टर ॲड करणं, पेशंट ॲड करणं, अपॉइंटमेंट ॲड करणं हे प्रत्येकाला तुम्ही दिलं चालेल. फक्त हॉस्पिटल ॲड करणं हे ॲडमिनच्या पोर्टलमध्येच ठेवायचं, बाकी कुठेही ठेवायचं नाही. सो ॲडमिन हॉस्पिटल ॲड कसा करणार आहे आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर, पेशंट अँड अपॉइंटमेंट. ओके, देन आपण डिस्कस केलं होतं फिक्स्ड व्हॅल्यूज, काय फिक्स्ड व्हॅल्यूज आहेत आणि कशाप्रकारे ते यूज केल्या जाणार आहेत हे आपण डिस्कस केलं होतं. त्याचबरोबर फिक्स्ड व्हॅल्यूज इथं कॉल कशा केल्या जाणार हे आपण डाटाबेसली बघणार आहोत, की ज्या व्हॅल्यू इथून फिक्स्ड व्हॅल्यू म्हणून आपल्या डेटाबेसला जातात त्याच व्हॅल्यू इथं आपण कॉल करू शकतो. ओके, त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं हॉस्पिटल लॉग इन. ओके, हॉस्पिटल लॉग इनमध्ये पहिला मेनू घेतला होता माय प्रोफाईल, ज्यामध्ये हॉस्पिटलला लॉग इन केल्यानंतर त्याचे प्रोफाईल्स इथं दिसतील, ज्यामध्ये त्याला काही चेंज करायचं असेल हॉस्पिटलला, लाईक अ पासवर्ड, नेम, नंबर एक्सेट्रा, तो चेंज करू शकतो. ओके, देन ॲड डॉक्टर्स, डॉक्टर पण ॲड करू शकता इथून, हॉस्पिटलला फॅसिलिटी दिलेली आहे. त्यानंतर डॉक्टर पेशंट ही ॲड करू शकतो, अपॉइंटमेंट ही ॲड करू शकतो हॉस्पिटल, आणि डेली अपॉइंटमेंट्स त्याच्या ज्या आहेत, ज्या डॉक्टरनी घेतलेल्या म्हणजे डॉक्टरच्या प्रोफाईललाही दिसणार आहेत आणि हॉस्पिटलच्या प्रोफाईललाही त्या दिसणार आहेत. ओके, आपण हे सगळं बघितलं होतं. देन वी ऑल्सो डिस्कस अबाउट डॉक्टर मास्टर पेज, ज्यामध्ये आपण डॉक्टरचं प्रोफाईल इथं शो केलं होतं, त्याचा यूज डॉक्टर करेल आणि जर त्याची माहिती काही चेंज करायची असेल तर तो करू शकेल. त्यानंतर पेशंट रजिस्ट्रेशनचंही द्यायचं किंवा नाही हा तुमचा पर्याय आहे. ओके, पेशंट जर लॉग इन होणार असेल तिथून तुम्हाला डॉक्टरला फॅसिलिटी द्यायची असेल की पेशंट रजिस्ट्रेशन करण्याची तर देऊ शकता, नाही दिली तरी चालेल. ओके, डॉक्टर अपॉइंटमेंटची सिस्टीम पण हँडल करू शकतो किंवा नाही हे तुम्ही ठरवू शकता. वाटत असेल की नाही डॉक्टर अपॉइंटमेंट नाही घेऊ शकत सर पेशंटची, तुम्ही हे दोन देऊ नका याला. ओके, नाव डेली अपॉइंटमेंट्स दिसणार आहेत ज्या आहेत त्या, आणि ट्रीटमेंट. ओके, हे आपण नवीन केलं होतं, ज्यामध्ये इथं डेट घेतली होती, आजच्या डेटला जेवढ्या अपॉइंटमेंट्स आहेत त्या डिस्प्ले केल्या जातील, पेशंटचं नाव आणि इथं डिसीज डिस्प्ले केलं जाईल. पुढं डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर तो डिस्क्रिप्शनवर क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर त्याला असं एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये तो पेशंटचा आय डी इथं ऑटोमॅटिक फेच केला जाईल, डिसीज कोणता आहे ते फेच केलं जाईल, ट्रीटमेंट डॉक्टरने कोणती केली डॉक्टर टाईप करणार आहे, टेस्ट कोणत्या रिक्वायर्ड आहे डॉक्टर सिलेक्ट करणार आहे, टॅब्लेट्स कोणत्या दिल्या डॉक्टर लिहिणार आहे, आणि देन सेव्ह इट. जर सेव्ह म्हटला तर हे पेशंटलाही जाऊन दिसणार आहे. सो अशा प्रकारे आपण ॲडमिन, हॉस्पिटल आणि डॉक्टर आणि मेन होम पेज असे 4 लॉग इनचे पेजेस, म्हणजे एक होम पेज सोडलं तर बाकी 3 लॉग इनचे पेजेस आपण डिस्कस केले होते. ओके, आता आपण डिस्कस करूया की पेशंट काय काय करणार आहे. दॅट्स द लास्ट पार्ट ऑफ अवर प्रोजेक्ट. सो आपण इथे लिहून घेऊया पेशंट लॉग इन. ओके, पेशंट लॉग इन. पेशंट लॉग इनचा फॉर्म कसा येणार आहे, सेम जसा की आपण लॉग इन फॉर्म काढतो सेम तशा प्रकारेच पेशंट लॉग इनचा फॉर्म येणार आहे, ज्यामध्ये इथं असणार आहे यूजर नेम,
यामध्ये आपण टेक्स्ट बॉक्सेस घेणार आहोत. दॅट द फर्स्ट टेक्स्ट बॉक्स, here is the second text box. Okay, and here is the login button. So username टाकणार आहे आणि पुढे जाणार आहे तो लॉगिन बटनवर. जर नसेल तर खाली एक आपल्याला बटन कुठलं दिलं पाहिजे, रजिस्ट्रेशनचं बटन दिलं पाहिजे आपण पेशंटला. पेशंट स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकतो. ओके, सो रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला लॉगिन आय डी भेटल्यानंतर त्याचा तो मास्टर पेजला जाणार आहे. सो त्याचं मास्टर पेज कशा प्रकारे असणार आहे बघूया. So here is the patient master page. So इथे पहिलाच असणार आहे काय, माय प्रोफाईल. जर त्याला काही चेंज करायचं असेल प्रोफाईलमध्ये तो चेंज करू शकतो. ओके, सो माय प्रोफाईल इथं असणार आहे. या माय प्रोफाईलमध्ये तुम्ही ॲड पेशंटचा जो फॉर्म घेतला होता तो सेम फॉर्म इथं ओपन होणार आहे आणि त्यामध्ये तो काय करू शकणार आहे, चेंज करू शकणार आहे. सेकंड कोणता असणार आहे, तर सेकंड असणार आहे अपॉइंटमेंट घेण्यासाठी सिस्टीम. अपॉइंटमेंट, आता तो लॉग इन झाला आहे. सो लॉग इन झाल्या तर इथूनही त्याला डायरेक्टली अपॉइंटमेंट घेता आली पाहिजे. ओके, लॉग इन आहे. सो लॉग इन आहे म्हटलं परत त्याला होम स्क्रीनला जायची गरज नाही आहे. इथूनच तुम्ही जे होम स्क्रीनला डिझाईन केलेलं आहे ते इथं डिझाईन करायचं आहे. ओके, म्हणजे काय तुम्ही डिझाईन करणार आहात. सो हे जे आहे एवढं हे इथं आहे असं उचलायचं, कॉपी आणि इथे म्हणजे पेस्ट करा अपॉइंटमेंटच्या इथं. सो अपॉइंटमेंटचा फॉर्म तुमचा असा येणार आहे. हा सर्च करणार आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला हे दिसणार आहे त्याला. ओके, हे दिसणार आहे सर्च केल्यानंतर. ते आणि टेक अपॉइंटमेंट म्हटल्यानंतर डायरेक्टली हे पेज दिसणार. आता लॉगिनचं पेज दिसणार नाही त्याला. ओके, लॉगिनचं पेज दिसणार नाही. डायरेक्टली कोणतं पेज दिसणार आहे, हे पेज दिसणार आहे. हे पेज इथं त्याला दिसणार आहे. ओके, लॉगिन अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट टू डिस्ट्रिक्ट, तालुका आणि स्पेशलायझेशन सिलेक्ट करणार, सर्च करणार कोणता डॉक्टर आहे, टेक अपॉइंटमेंट, डायरेक्टली हा फॉर्म ओपन होणार आहे. इज इट क्लिअर? का असं होणार आहे, कारण की तो ऑलरेडी लॉग इन आहे. सो लॉग इन असल्यामुळे परत त्याला लॉग इन विचारलं जाणार नाही. इथे लॉग इन का विचारलं गेलं आहे, कारण की युजर लॉग इन नाही आहे. सो त्याला फक्त इथं रिझल्ट दाखवले गेले. ओके, ज्यावेळी आपण फ्लिपकार्टलाही बघत असाल, ज्यावेळी आपण बाय नाव करतो त्यावेळी आपल्याला लॉग इन विचारलं जातं. पण आपण ऑलरेडी लॉग इन असेल तर डायरेक्ट बाय केलं जातं, राईट. सो दॅट टाईम. सो इथं अपॉइंटमेंटला त्याला अशा प्रकारे दिसणार आहे. त्याचबरोबर आणखीन त्याला टॅब कोणता दिसणार आहे इथं, तर हिनं अपॉइंटमेंट डिटेल, त्यांना आत्तापर्यंत कोणत्या अपॉइंटमेंट घेतलेल्या आहेत ह्याच्या सगळ्या डिटेल त्याला इथं दिसणार आहेत. ओके, अपॉइंटमेंट डिटेल. आता अपॉइंटमेंट डिटेलचा फॉर्म कसा असेल हे थोडंसं बघूया आपण. थोडंसं इकडे घेऊया आणि त्या ठिकाणी अपॉइंटमेंट डिटेलचा फॉर्म कसा असेल बघू. अपॉइंटमेंट डिटेल .ph. ओके, सिंपल फॉर्म असणार आहे आणि इथे असणार आहे त्याचा अशा सर्व अपॉइंटमेंट्स त्याला इथं दिसणार आहेत घेतलेल्या आत्तापर्यंतच्या. इथं सिरियल नंबर असेल, इथं अपॉइंटमेंट आय डी असेल. ओके, अपॉइंटमेंट आय डी. देन इथं हॉस्पिटलचं नाव असेल, इथं डॉक्टरचं नाव असेल, इथं डेट असेल, इथं टाईम असेल. ओके, आणि पुढे 2 बटन असतील. कोणते बघा, इथं असणार आहे सिरियल नंबर. हिअर इज अपॉइंटमेंट आय डी. ओके, आय डी सगळ्याला घ्यायचा. पेज झालं की आय डी घ्यायचा. इथे येणार आहे एच नेम, हॉस्पिटल नेम. इथे येणार आहे टी नेम, डॉक्टर नेम. ओके, इथे येणार आहे काय, अपॉइंटमेंट डेट, ए डेट. इथे येणार आहे ए टाईम. आणि इथं आपले 2 बटन्स येणार आहेत, अपडेट आणि कॅन्सल. ओके, प्रत्येकाला हे बटन येणार आहेत, अपडेट कॅन्सल, अपडेट कॅन्सल, अपडेट कॅन्सल. समजा त्यांना एखादी अपॉइंटमेंट घेतली असेल, एक अपॉइंटमेंट आय डी असेल A.1, एच नेम असेल ABC,
डॉक्टरचं नाव असेल डॉक्टर प्रतीक, ओके. त्यानंतर अपॉइंटमेंट डेट असेल आपली आजची 6/8/24. अपॉइंटमेंटचा टाईम असेल त्याला 2 ते 2:30, ओके. 2 ते 2:15 स्लॉट असेल त्याचा. पुढे त्याला जर हा स्लॉट बदलायचा असेल किंवा जर कॅन्सल करायचं असेल तर अपडेट म्हटल्यानंतर हा स्लॉट चेंज करण्यासाठी तो परत कुठल्या पेजवर जाणार आहे, या पेजवर जाणार आहे, ओके. आणि इथून तो स्लॉट चेंज करणार आहे आणि परत अपडेट अपॉइंटमेंट येणार आहे त्याला, ओके. अपडेट अपॉइंटमेंट. सो किंवा कॅन्सल म्हटलं तर ही अपॉइंटमेंट डिलीट केली जाणार आहे. इज इट अंडरस्टँड? समजलं इथंपर्यंत? येस. नेक्स्ट फॉर्म आपले कुठले असणार आहे अजून? अपॉइंटमेंट डिटेल आपण फॉर्म त्याला दाखवलेला आहे. आता नेक्स्ट फॉर्म आपण एक डॉक्टरकडून डाटा पाठवलेला होता डॉक्टर लॉग इनमधून, तो पण डाटा ह्याला दिसणार आहे. डॉक्टरकडून कुठला डेटा पाठवला बघूया आपण. डॉक्टर मास्टर, ओके. सो इथं ट्रीटमेंट, ओके. ट्रीटमेंट कोणती केली किंवा टॅबलेट कोणत्या दिल्यात हे डॉक्टर याला सबमिट करणार आहे, ओके. आणि जे सबमिट केलेलं आहे ते कोणाला दिसणार आहे? इथं तुमच्या पेशंटला दिसणार आहे, ओके. सो इथं ट्रीटमेंट म्हणून एक करायचं आणि या ट्रीटमेंटमध्ये डॉक्टरनी कोणत्या याला, ओके. सो याच ह्याच्यामध्ये तुम्ही इथं अपॉइंटमेंट डिटेलमध्ये अपडेट, कॅन्सल आणि पुढे ट्रीटमेंटचा जरी फॉर्म घेतला, एक टॅब घेतला तरी चालेल. ह्याच्यावर ट्रीटमेंट कोणती दिली आहे हे शो करू शकता किंवा त्यासाठी वेगळा टेबल करा ज्यामध्ये एवढं दाखवलं पाहिजे तुम्हाला, ओके. एवढं अपॉइंटमेंट डेटपर्यंत दाखवा आणि पुढं ट्रीटमेंट दाखवा आणि पुढं क्लिक हिअरचं साईन आलं पाहिजे. ज्यावेळी ट्रीटमेंट असाईन केली जाईल त्यावेळी क्लिक हिअरवर क्लिक केल्यानंतर त्याला डॉक्टरने जे टॅबलेट्स दिल्यात, टेस्ट करायला सांगितल्या होत्या, त्या सगळ्या टेस्ट त्याला इथं ओपन झाल्या पाहिजे. येस. सो अशा प्रकारे तुम्हाला एक प्रोजेक्टचं सर्कल कंप्लीट करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला कळू शकेल की कशाप्रकारे एक सर्कल पूर्ण झालेलं आहे, ज्यामध्ये ॲडमिननं लॉग इन केलेलं, त्यानंतर त्यांना हॉस्पिटल ॲड केली, हॉस्पिटलनं डॉक्टर ॲड केली, ओके. ॲडमिन पण करू शकतो. त्यानंतर आपण हॉस्पिटल लॉग इन बघितलं, ज्यामध्ये हॉस्पिटल लॉग इन झाल्यानंतर डॉक्टर ॲड केले, त्यानंतर पेशंटचं रजिस्ट्रेशन केलं आणि तिथं अपॉइंटमेंट त्याने घेतली होती, एक्सेट्रा थिंग्स. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. त्यानंतर डॉक्टर कशाप्रकारे मॅनेज करणार आहे, पेशंटला काय काय दिसणार आहे, पेशंट कशाप्रकारे अपॉइंटमेंट घेणार, या सगळ्या गोष्टी आपण एका प्रोजेक्टमध्ये करणं गरजेचं आहे. आता हे सगळे प्रोजेक्ट केल्यानंतर आपण रिपोर्ट क्रिएशन करणं महत्त्वाचं आहे, कारण की रिपोर्ट इज द मेन पार्ट ऑफ युअर ऑल प्रोजेक्ट्स. रिपोर्ट जर नसतील प्रोजेक्टमध्ये तर तो प्रोजेक्ट नाहीच असं गृहीत पकडलं जातं. कारण की हा डेटाबेसचा टास्क हा तुमचा 50% टास्क आहे. खरा टास्क तुमचा रिपोर्ट क्रिएशन आहे, कारण की हा सगळे प्रोजेक्ट जेवढे आज सॉफ्टवेअर्स क्रिएट केलेले आहेत ते सगळे सॉफ्टवेअर हे फक्त आणि फक्त रिपोर्ट क्रिएशन या इंटेन्शनच केलेले असतात, ओके. सो रिपोर्ट म्हणजे काय असतात? समजा मी इथं रिपोर्ट म्हणून एक फॉर्म घेतला, थोडासा कलर चेंज घेऊया त्याला, आपण ग्रीन कलर घेऊया, ओके. सो रिपोर्टमध्ये काय दिसणार आहे? सो रिपोर्टमध्ये त्याला प्रिंटआउट काढता येणार आहे, त्याच्या ज्या काय फॉर्मेशन आहे त्याची, ओके. बर्न ग्रीन कलर घेतलेला आहे त्याने ते इंडिकेट केलं आहे. सो आपण आत्ता पेशंटच्या ह्याच्यात आहे. सो पेशंटलाही काही रिपोर्ट काढता येणार आहे. समजा त्याला रिपोर्ट पाहिजे अपॉइंटमेंटचा, ओके. अपॉइंटमेंट रिपोर्ट पाहिजे, अपॉइंटमेंट. सो जर तुम्ही अपॉइंटमेंट म्हटला आणि अपॉइंटमेंटवर त्यानं क्लिक केलं, सो अपॉइंटमेंटचा रिपोर्ट कसा क्रिएट केला जाणार आहे? सो अपॉइंटमेंटचा रिपोर्ट क्रिएट करण्यासाठी असा एक फॉर्म क्रिएट केला जाणार आहे आणि या फॉर्ममध्ये त्याला विचारलं जाणार आहे, ओके. सिम्पल छोटा फॉर्म केला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. सिलेक्ट डेट, ओके. सिलेक्ट डेट. इथं डेट सिलेक्ट करा म्हणणार आहे, कुठून कुठंपर्यंतच्या अपॉइंटमेंटची तुम्हाला प्रिंटआउट पाहिजे. सो इथं तो डेट सिलेक्ट करणार आहे. समजा इथं त्यानं डेट सिलेक्ट केली या मागच्या महिन्याची, ओके. 1/7/24 ते आजपर्यंतच्या ज्या काही अपॉइंटमेंट त्यानं घेतलेले आहेत त्याची प्रिंटआउट पाहिजे. 6/8/24
ज्यावेळी तो आणि इथं क्लिक करेल जनरेट रिपोर्टवर, जनरेट रिपोर्ट, जनरेट रिपोर्ट, त्यावेळी काय केलं जाईल, या तारखेपासून या तारखेपर्यंतच्या ज्या काही त्यांना अपॉइंटमेंट्स घेतलेले आहेत त्याचे एक प्रिंटआउट फॉर्ममध्ये त्याला दाखवलं जाईल आणि ते प्रिंटआउट फॉर्म तुम्ही एक्सेल शीटमध्ये पण सेव्ह करू शकताय किंवा PDF फॉर्मॅटमध्ये पण सेव्ह करू शकताय, जो तो फ्युचर यूजसाठी किंवा त्याला एखादी प्रिंटआउट हवी असेल हार्ड कॉपीमध्ये तर तो वापरू शकतो. ओके. आता अजून पेशंट कोणते रिपोर्ट काढू शकतो आहे, तर अजून पेशंट रिपोर्ट काढू शकतो एखाद्या ट्रीटमेंट डॉक्टरनी काय दिल्या होत्या. ओके. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही रिपोर्टमध्ये दाखवायच्या. आता पेशंटला जास्त रिपोर्ट येणार नाही, डॉक्टरला किंवा हॉस्पिटलला जास्त रिपोर्ट येतील. ओके. सो आपण तिकडे स्विच करूया पहिल्यांदा. स्वतः आपण आलो पुन्हा डॉक्टरकडे. ओके. सो डॉक्टरला कोणकोणते रिपोर्ट्स येणार आहेत, सो डॉक्टरला रिपोर्ट येणार आहेत, इथं आपण रिपोर्ट घेऊया, ग्रीन कलर टाकूया आणि इथं रिपोर्ट म्हणून आपण दाखवायचं आणि रिपोर्टला परत ड्रॉप करून आपल्याला जे जे रिपोर्ट पाहिजे ते किती टाकायचे. ओके. आपण वर लिहूया ड्रॉप हा. सो पहिला रिपोर्ट येईल अपॉइंटमेंट. ओके. आता आपण जो फॉर्म घेतला आहे सेम हाच फॉर्म इथे येणार आहे. कुठून कुठल्या अपॉइंटमेंटचा त्याला डेटा पाहिजे, बरोबर ना. सो मी इथून कट केला आणि इथं टाकला. सो याला काय होणार आहे, इथं कळणार आहे की मला इकडून इथंपर्यंतच्या अपॉइंटमेंटचा डेटा पाहिजे. ओके. तो काय करणार आहे, इथं सिलेक्ट करणार आहे कुठूनच्या अपॉइंटमेंटचा डेटा पाहिजे त्याला. तो इथं डेट सिलेक्ट करणार आहे, जनरेट रिपोर्ट म्हटल्यानंतर त्याच्या एकट्याच्या, ओके, जो डॉक्टर लॉग इन झालेला आहे त्याच्याकडे कुणी अपॉइंटमेंट्स घेतलेले आहेत. ओके. त्याचा टाईम स्लॉट वगैरे सगळं हे त्याला प्रिंटआउट स्वरूपात जनरेट केलं जाणार आहे. इथं फक्त त्याला डेट चेंज केली, वर्षाचं जरी पाहिजे असेल तर ते वर्षाचं पण त्याला नेऊ शकते. ओके. सो इथे इयर बाय इयर पण टाकू शकताय तुम्ही. ओके. समजा इथं जनरेट रिपोर्टच्या खाली इथं तुम्ही सिलेक्ट डेट टाकलेली आहे आणि इथंच तुम्ही काय टाकू शकताय, वर ऑर टाकू शकता, ऑर. ओके. इथं वर टाकू शकताय सिलेक्ट इयर आणि इथेही तुम्ही काय देऊ शकताय, अशा प्रकारची हे देऊ शकताय, ज्यामध्ये फक्त तो इयर सिलेक्ट करणार आहे. समजा मला 2022 माझ्या किती जणांनी अपॉइंटमेंट्स घेतलेल्या हे जर पाहिजे, सो तो इथून 2022 सिलेक्ट करणार आहे. 2022 त्याच्याकडे ज्या पेशंटने अपॉइंटमेंट घेतल्या होत्या त्या सगळ्या पेशंटचा डेटा काय मिळणार आहे, त्याला प्रिंटआउट स्वरूपात मिळणार आहे. ओके. अजून कोणत्या तो रिपोर्ट काढू शकतो, तो रिपोर्ट काढण्यासाठी अजून तो कुठले रिपोर्ट काढू शकतो, अजून ट्रीटमेंट. ओके. कॅन्सल. ओके. त्यानं कोणाची अपॉइंटमेंट कॅन्सल केल्या तो पण करू शकतो. काय अपॉइंटमेंट कॅन्सल, त्याला जिथं अपॉइंटमेंट डेली अपॉइंटमेंट दिसत आहेत, ओके, जिथं त्याला डेली अपॉइंटमेंट दिसत आहेत त्याला समोर एक बटन कॅन्सलचं द्यायचं आणि कॅन्सल म्हटल्यानंतर तो मेसेज पेशंटलाही गेला पाहिजे की या डॉक्टरने तुमची अपॉइंटमेंट कॅन्सल केली कारण की डॉक्टर अवेलेबल नाही आहे. सो त्याला जर बघायचं असेल की त्यांना कॅन्सल केलेल्या अपॉइंटमेंट कोणकोणत्या आहेत, सो त्याचाही अशाच प्रकारे रिपोर्ट येईल. डेट सिलेक्ट करणार आणि जनरेट रिपोर्ट म्हटल्यानंतर त्यांना कुठल्या अपॉइंटमेंट आजपर्यंत कॅन्सल केलेले आहेत त्याची प्रिंटआउट स्वरूपात किंवा PDF स्वरूपात त्याला काय होणार आहे, माहिती घेता येणार आहे. ओके. अजून कोणते करू शकतो, सो अजून बघूया. डेली अपॉइंटमेंट झाले, ट्रीटमेंट झाल्या. ओके. पेशंट लिस्ट. ओके. पेशंट लिस्ट हे पण घेऊ शकतो. पेशंट लिस्ट सेम थिंग. 2022 ज्या पेशंटने माझ्याकडे अपॉइंटमेंट घेतलेल्या त्या पेशंटची नावं पाहिजेत त्याला फक्त विथ मोबाईल नंबर. ओके. विथ मोबाईल नंबर. सो अशा प्रकारेच तुम्ही डेट लिहू शकता, इयर देऊ शकता. रिपोर्ट क्रिएट करताना तुम्हाला तिथं पॉसिबिलिटी द्यायच्या असतात की विथ मोबाईल नंबर काय, ते रिपोर्ट क्रिएट करताना तुम्ही तो फॉर्म कसा डिझाईन करताय त्यानुसार ते असते. ओके. तो सेम प्रकारे हा डेट सिलेक्ट करणार आहे, इयर सिलेक्ट करणार आहे आणि त्याला पेशंटची लिस्ट मिळणार आहे. 2022 किती जणांनी अपॉइंटमेंट घेतलेल्या त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर भेटणार आहेत. ओके. सो अशा प्रकारची तुमच्या सगळ्या डेटा मिळणार आहे त्याला. समजा त्याला आणखीन एक डेटा पाहिजे, तुम्ही कुठल्या पेशंटला कोणत्या टेस्ट करायला लावल्या होत्या. ओके. सो कोणत्या पेशंटला कोणत्या टेस्ट करायला लावल्या होत्या हा जर डेटा त्याला हवा असेल, एका पेशंटची पर्टिक्युलर माहिती, म्हणजे समजा यामध्ये गेल्यानंतर काय होणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर डिस्क्रिप्शनमध्ये इथं एक पेशंट येणार आहे, 10 पेशंटमध्ये येणार आहेत, परत तो महिना झाल्यावर 4था पेशंट येणार आहे. ओके. म्हणजे आधीमध्ये त्याचं रेकॉर्ड असणार आहे.
सो जर टेस्ट रिपोर्ट त्याला काढायचा असेल तर त्याचा रिपोर्ट काहीसा असा येईल, समजा असा येईल, सिलेक्ट पेशंट आय डी. हा पेशंट आय डी इथून सिलेक्ट करणार ज्या पेशंटचं त्याला इन्फॉर्मेशन काढायची आहे. ओके, पेशंट नेम तुम्ही देऊ शकत नाही, कारण की पेशंट नेम काय असू शकतात, रिपीट असू शकतात, बरोबर ना. सो इथून तो पेशंट आय डी सिलेक्ट करणार आहे. समजा त्याचा पेशंट आय डी P005 केला आहे आणि इथं खाली बटन एक येणार आहे तो ज्यावेळी PIDवर क्लिक करणार आहे, ह्या PIDला ज्यावेळी तो PID भेटायला आला आहे त्यावेळी त्यानं कुठली ट्रीटमेंट त्याला असाईन केली होती ते सगळे एका पेजवर येणार आहे. ऑल ओव्हर ट्रीटमेंट त्याची एका पेजवर येणार आहे. 1 पेज रिपोर्ट त्याचा तयार केला जाणार आहे की आजपर्यंत डॉक्टरनी कधी भेटायला आला आणि कुठली ट्रीटमेंट दिली. सो ओव्हरऑल स्टडी करण्यासाठी अशा प्रकारचे रिपोर्ट डॉक्टरांसाठी खूप महत्त्वाचे आहे. ना की तो इथं जाऊन बघणार आहे की मी याला कुठलं दिलं होतं, बरं ठीक आहे, म्हणजे इथं पहिला पेशंट आहे, मग P015 इथं आलता, मग परत 4 महिन्यांखाली आला आहे का, मग परत सर्च करायचं खाली 4 महिने जाऊन. सो असं न करता एकाच रिपोर्टमध्ये त्याला अशा प्रकारचे जनरेशन करता येते. ओके, सेम फॉर्मेशन तुम्ही हॉस्पिटलला पण देऊ शकता. हॉस्पिटलमध्ये कोणकोणते रिपोर्ट्स येणार आहेत, हॉस्पिटलमध्ये सहसा जास्त रिपोर्ट येतील. हा हे आपला पेशंट आहे, ॲडमिन आहे, हे हॉस्पिटल आहे. ओके, सो हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट कोणते येतील, सो हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट येतील. पहिला रिपोर्ट येईल डॉक्टर लिस्ट. ओके, सो डॉक्टर लिस्टवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कोण डॉक्टर रजिस्टर आहेत, आपण इथून डॉक्टर ॲड करणार आहे ना पर्टिक्युलर, बरोबर आहे ना. सो डॉक्टर कोणकोणते रजिस्टर आहेत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचं क्वालिफिकेशन, त्यांचं एक स्पेशलायझेशन, हे सगळं जर पाहिजे असेल आणि रिपोर्टवर डॉक्टर लिस्टवर क्लिक केलं तर त्यांच्या एका PDFच्या पेजमध्ये सगळं हे तुम्हाला काय केलं जाणार आहे, दाखवलं जाणार. दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एखाद्या हॉस्पिटलला जर इमर्जन्सी एखाद्या डॉक्टरची लिस्ट पाहिजे, मोबाईल नंबरची किंवा त्याचं क्वालिफिकेशन पाहिजे, सो दॅट टाईम वी वॉन्ट टू हे आवाज येतोय का, अशा प्रकारचे रिपोर्ट क्रिएट केले पाहिजे. ओके, समजा हॉस्पिटलला पेशंटची नावं पाहिजे, सो पेशंट काय करू शकतो, तो पेशंट लिस्टवर क्लिक केल्यानंतरही त्याला काय मिळेल, ऑल ओव्हर पेशंटची नावं मिळतील ज्याने आजपर्यंत अपॉइंटमेंट घेतलेली आहे. किंवा मंथ वाईज पाहिजे असेल तर मगाचा रिपोर्ट आहे तसा इथं जनरेट करा, डेट सिलेक्ट करा, मंथ सिलेक्ट करा, इयर सिलेक्ट करा, कोणत्या मंथमध्ये कुठल्या पेशंटने अपॉइंटमेंट घेतली होती हे जर पाहिजे असेल तर तशा प्रकारचे तुम्ही रिपोर्ट जनरेट करू शकता. ओके, सो अपॉइंटमेंटचा पाहिजे असेल, अपॉइंटमेंट कोणी घेतली आहे, विथ मंथ वाईज पाहिजे असेल, विथ इयर वाईज पाहिजे असेल तर मग अशा आपण जसा फॉर्म क्रिएट केला होता तसाच फॉर्म यांना क्रिएट करून द्या. इथे मग अशा आपण फॉर्म जो क्रिएट केला होता हा फॉर्म, ओके, अशा प्रकारचाच फॉर्म क्रिएट करून द्या. अशा प्रकारचा इथे त्याने की काय केलं जाईल, तुमचे अपॉइंटमेंट्स वगैरे इयर वाईज किंवा तुम्ही सिलेक्ट डेट करून पण त्याच्या अपॉइंटमेंट्स काढू शकता. ओके, सो हे रिपोर्ट क्रिएशन हा वेगळा भाग येतो. क्रिएशन, फ्रंट एंड क्रिएशन, त्यानंतर डाटाबेसमध्ये डाटा व्हॅल्यू सेव्ह करणं, विथ रिक्वायरमेंट ते कॉल करणं आणि अशा प्रकारचे रिपोर्ट जनरेट करणं हा सगळा भाग तुमचा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर तुम्ही ॲडमिनलाही रिपोर्टचं फॉर्मेशन देऊ शकता. ॲडमिनही काय करू शकतो, रिपोर्ट क्रिएट करू शकतो आणि ॲडमिनमध्ये पण तुम्ही ॲडमिनला जर पाहिजे असेल की माझ्याकडे कोणकोणते हॉस्पिटल रजिस्टर आहेत, ओके, that's the home page. Second one, here is the admin. ओके, सो ॲडमिनलाही तो तुम्ही काय द्या, रिपोर्टचं फॉर्मेशन द्या, रिपोर्ट, आणि रिपोर्टमध्ये ॲडमिनने काय केलं पाहिजे, पहिला रिपोर्ट काढला पाहिजे कोणते हॉस्पिटल रजिस्टर आहेत माझ्याकडे, हॉस्पिटलवर क्लिक केल्यानंतर सगळे हॉस्पिटल रजिस्टर आले पाहिजेत. सेकंड, डॉक्टर कोणते रजिस्टर आहेत, ओके, त्यानं हॉस्पिटलचं नाव जर सिलेक्ट केलं तर त्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणते डॉक्टर रजिस्टर आहेत हे त्याला दाखवलं पाहिजे. ओके, त्यानं एखाद्या हॉस्पिटलचं नाव जर सर्च केलं तर कोणकोणते पेशंट रजिस्टर आहेत, त्या पेशंटने अपॉइंटमेंट घेतली आहे त्या रजिस्ट्रेशनच्या फॉर्मेशन सगळ्या दाखवल्या पाहिजेत. सो जो काय ऑल ओव्हर सगळे रिपोर्ट काढतात तशा प्रकारे यांना पण ते रिपोर्ट जनरेट करणं
आपल्याला जमलं पाहिजे. येस, अंडरस्टँड दॅट. कशा प्रकारे आपण एक प्रोजेक्ट जनरेट करू शकतो, त्याचे रिपोर्ट क्रिएशन कशा प्रकारे क्रिएट केले जातं. ओके, सो हा सगळा फॉर्मेशन आपल्याला PHP सेशनमध्ये कंप्लीट करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण फ्रंट एंड, त्यानंतर व्हॅलिडेशन. ओके, व्हॅलिडेशन आपल्याला द्यायचं आहे, प्रत्येकाला द्यायचं आहे. समजा मी सेव्हवर क्लिक करताना इथे जर हा टेक्स्ट बॉक्स ब्लँक असेल नेमचा, तर त्यानं सेव्ह करून नाही घेतलं पाहिजे. समजा मोबाईल नंबर एखाद्याचा द्यायचा असेल तर तो मोबाईल आणखी 10 अंकीच पाहिजे. जर मेल ID घ्यायचं असेल तर मेल ID चुकीचा टाकला असेल त्यानं चुकीचा मेल ID घेता कामा नये. सो हे सगळं व्हॅलिडेशन परत द्यायचं आहे याला. प्रत्येक फॉर्मला जो फॉर्म क्रिएट करताय त्याला फर्स्टली व्हॅलिडेशन द्यायचं आहे. चेक करायचं आहे सेव्ह केल्यानंतर की हे व्हॅलिडेशन बरोबर दिलं आहे का आणि सगळा डेटा व्यवस्थित भरला आहे का, आणि त्यानंतर तो डेटा डेटाबेसमध्ये सेव्ह झाला पाहिजे. ओके, डाटाबेसमधून फेच झाला पाहिजे. आणि देन लास्ट वन रिपोर्ट क्रिएशन. ओके, हे काय आपण प्रोजेक्ट वाईज बघणार नाही आहे, पण आपण हे सगळं थोडं बघत जाणार आहे. ओके.